तुमच्या घरी सुद्धा असे काही जण असतील ना, जे बटाट्याचं नाव जरी काढलं तरी तोंड वाकडं करतात आणि खायला तर अजिबात मागत नाहीत. पण बटाट्याची अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी बनवून खायला दिल्यानंतर न खाणारे सुद्धा आवडीने खातील, मागून-मागून खातील आणि तुमचं कौतुकच करत राहतील. आपण सीरीज सुरू केली आहे आईच्या हातची रेसिपी, त्यातलीच ही एक खास. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की एक चिरलेला कांदा घालायचा, सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटोही मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर घालायची. थोडंसं पाणी घालून सर्व पावडर मसाले तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चिरलेला बटाटा आणि 2 चमचे स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ घालायची. बटाटा आणि तूर डाळ मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर या कालवणाला एक उकळी काढायची. उकळी आल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मंद आचेवर एक 15 ते 20 मिनिटं हे कालवण शिजवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटांमध्येच कोणतंही वाटण न घालता मस्त लपथपीत असं हे बटाट्याचं कालवण बनून तयार होतं. छान तर्री सुद्धा आली आहे. गरमागरम भाकरी, चपाती किंवा घरच्या भातासोबत अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.